नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पिटकर. आज मी तुम्हाला एका भन्नाट पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे. पुस्तकाचं नाव आहे ऑपरेशन थंडर. लेखक आहेत V.S. वाळिंबे. ही गोष्ट आहे एका जबरदस्त रेस्क्यू ऑपरेशन्सची. ऑपरेशन थंडर किंवा ऑपरेशन अँटीबी म्हणून ते अजरामर झालं आहे. गोष्ट आहे आफ्रिकेतल्या युगांडा देशातल्या अँटीबी विमानतळावर ओलीस ठेवलेल्या एका विमानाची. युगांडा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, तो क्रूरकर्मा म्हणून कुविख्यात असलेल्या इदी अमीनसाठी. तोच त्यावेळी युगांडाचा अध्यक्ष होता. त्याच्याच आशीर्वादानं या चाच्यानी विमान पळवून तिथे नेलेलं होतं. इस्रायल आणि तिथल्या वाळवंटातली अनेक छोटी अरब राष्ट्र यांच्यातला गेल्या कित्येक वर्षांचा संघर्ष आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. पॅलेस्टाईन चळवळ देखील आपल्या सगळ्यांना चांगलीच माहीत आहे. या अरब राष्ट्रात आणि इस्रायलमध्ये अहोरात्र चकमकी घडत असतात. वातावरण नेहमीच खराब असतं. या सगळ्यामुळेच एअर फ्रान्सची तेल अवीव ते पॅरिस ही 139 नंबरची फ्लाईट इस्रायली प्रवाशांच्या दृष्टीने मोठी सोयीची. तेल अवीववरून विमान एकदा उडालं की डायरेक्टली पॅरिसला उतरतं. मध्ये कुठेही थांबत नाही. त्यामुळे एकदम सुरक्षित. युरोप अमेरिकेकडे जाणारे इस्रायली नागरिक म्हणूनच या फ्लाईटने जायला बघतात. त्या दिवशी देखील तेल अवीववरून विमान उडालं. यावेळी मात्र ग्रीसमधल्या अथेन्सला ते उतरलं. अथेन्सवरून पॅरिसला जायला विमान उडालं तेव्हा विमानात 246 प्रवासी आणि 12 कर्मचारी असे एकूण 258 लोक होते. विमानानं आकाशात भरारी घेतली. अथेन्स मागे पडलं. विमान भूमध्य समुद्रावरून जाऊ लागलं. विमानातलं वातावरण अतिशय चांगलं आणि आनंदी होतं. त्याचवेळी अचानक एक हवाई सुंदरी केबिनमधून धापा टाकीत बाहेर आली. तिचा चेहरा घामानं निथळत होता. तिच्या मागून 2 जण आले. प्रवाशांना ते पिस्तूल आणि हँड ग्रेनेड दाखवत होते. विमानात एकच आकांत निर्माण झाला. विमानाचं अपहरण झालं होतं. विमानाचा कॅप्टन मिचेल बाको मजेत विमान चालवत होता. त्याला याची काहीच कल्पना नव्हती. त्याचवेळी एका उंचपुरी अतिरेक्याने त्याच्या कानशिलावर पिस्तूल टेकवलं आणि सांगितलं की मी आता विमानाचा कॅप्टन आहे. मी सांगेन तसंच तुला वागलं पाहिजे. आपलं विमान लिबियाकडे वळव. माझ्याकडे नकाशा आहेच आणि मला या हवाई मार्गाचं उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे गडबड केलीस तर तुला गोळ्या मारल्या जातील. एकीकडे बाहेर विमानातल्या स्पीकरवरून सांगितलं जात होतं की मी कॅप्टन बासिल अल कुबैसी बोलत आहे. पॅलेस्टाईन मुक्तीसेनेचा मी सैनिक आहे. आम्ही विमानाचं अपहरण केलं आहे. आम्ही सांगतो तसं तुम्ही वागलात तर आम्ही तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. खरं तर या अपहरणाचा सूत्रधार होता एक जर्मन, विल्फ्रेड बोएस. कार्लो या टोपणनावानं तो कुविख्यात होता. विमान लिबियातल्या बेंगाझीला चाललं होतं. तिथे थोडा वेळ थांबून ते परत उडालं. युगांडातल्या कंपाला इथल्या अँटेबी विमानतळावर ते पहाटे 4 वाजता उतरलं. इकडे इदी अमीन यांच्या युगांडामध्ये विमान उतरलंय हे कळल्यावर इस्रायलमध्ये हाहाकार उडाला. हा अमीन क्रूरकर्मा आणि लहरी म्हणून जगभर कुप्रसिद्ध होता. इस्रायलचा तो द्वेष्टा होता. मात्र फ्रान्स सरकार सांगत होतं की फ्रेंच विमानातून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यावेळी फ्रान्सचे बहुतेक अरब राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध होते. इस्रायलमध्ये मात्र सरकारी दरबारी आणि देशात अतिशय गंभीर वातावरण होतं. अहोरात्र चर्चा चालू होत्या. कंपालातल्या विमानतळावर जवळजवळ 24 तासांनी सगळ्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. विमानतळावरच्या एका मोठ्या पण गलिच्छ हॉलमध्ये नेण्यात आलं. तिथे सगळीकडे धूळ होती आणि पुरेशा खुर्च्या देखील नव्हत्या. अपहरणकर्त्यांनी इस्रायल, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि केनिया इथल्या तुरुंगात असलेल्या एकूण 53 पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यासाठी हे अपहरण केलं होतं. जर सुटका केल्या नाहीत
तर विमानातल्या या सगळ्या प्रवाशांना विमानात बसवून विमानाला आग लावण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं. मंगळवार ते गुरुवार असा 3 दिवसांचा अवधी फ्रान्स सरकारला देण्यात आला. गुरुवारच्या आत हे 53 कार्यकर्ते कंपालाला पोचले पाहिजेत. या 53 कैद्यांपैकी 4 जण इस्रायलच्या तुरुंगात होते. 4 जणांना इस्रायलनं सोडलं तरच अपहरणकर्ते इस्रायली प्रवाशांना सोडणार होते. मात्र त्या 4 अतिरेक्यांना सोडायला इस्रायल सरकार अजिबात तयार नव्हतं. या अगोदर इस्रायलने अरब दहशतवाद्यांच्या विमान अपहरणापुढे 2 वेळा मान तुकवलेली होती. यावेळी मात्र त्यांचा निर्धार होता, कितीही किंमत मोजावी लागली तरी अतिरेक्यांची, इतर राजनैतिक यंत्रणेंची आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मात्र हे करत असताना बाहेर मात्र त्यांचे सगळ्या राजनैतिक यंत्रणेशी चर्चा आणि बोलणी चालू होती. बुधवारी सकाळी 47 प्रवाशांना मुक्त करण्यात आलं. यात स्त्रिया, मुलं, वृद्ध आणि रुग्ण होते. मात्र यात एकही इस्रायली नागरिक नव्हता. इदी अमीन यांनी स्वतः आदेश दिला होता, अर्थात जगाला दाखवण्यासाठी. इकडे इस्रायलचे लेफ्टनंट जनरल बारूच बार्लेव यांना इदी अमीन यांच्याशी संपर्क करण्यास सांगण्यात आलं. बार्लेव यांनी पूर्वी कंपालात इस्रायलच्या दूतावासात 5 वर्ष काम केलेलं होतं आणि त्यांची इदी अमीन यांच्याशी चांगली दोस्ती होती. या बार्लेव यांनीच अमीन यांना त्यांच्या गुडघेदुखीच्या उपचारासाठी अगोदर इस्रायलमध्ये नेलं होतं. त्यांनी जाहीर केलं की इस्रायल बोलणी करायला तयार आहे. बेसावध शत्रूवर आकस्मिक हल्ला चढवायचा आणि जोरदार तडाखा द्यायच्या तंत्रात इस्रायली सैनिक प्रवीण होते. तसा यावेळी देखील जोरदार विचार चालू होता. मात्र कमालीची गुप्तता बाळगली जात होती. यावेळी मधलं अंतर कल्पनेपलीकडे जास्त होतं. वाटेत शत्रू राष्ट्रांचा हजारो मैलांचा प्रदेश होता. या मार्गांचा सगळा नकाशा मांडून त्यावर कसून अभ्यास चालू होता. पंतप्रधान राबिन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत धोकादायक प्रस्ताव मांडला. सगळी योजना समजावून सांगितली. या योजनेला विरोधकांनी देखील मनापासून मंजुरी दिली. बैठकीला संरक्षण मंत्री शिमोन पेरेस आणि सरसेनानी मोर्देशी गूर दोघंही होते. ऑपरेशन थंडर खरोखरच कमालीची जटिल आणि धोकादायक होतं. मुख्य म्हणजे बारीकशी चूक देखील सगळ्या प्रवाशांच्या प्राणाशी बेतणार होती. असं चुकून झालं तर अख्खं जग त्यांचा धिक्कार करणार होतं. आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळलं जाणार होतं. मोसाद या मोहिमेचा अतिशय कसून रात्रंदिवस अभ्यास करत होती. त्यांचे अनेक गुप्तहेर यावर काम करत होते. बारीक सारीक तपशील माहिती मिळवत होते. अगोदरचे संरक्षण मंत्री मोशे दायान हे देखील यावर काम करत होते. मोसाद आणि इस्रायल डिफेन्स फोर्सच्या या मोहिमेसाठी लेफ्टनंट कर्नल जोनाथन नेत्यान्याहू या 30 वर्षाच्या सैनिकाची मोहिमेचा मुख्य म्हणून निवड करण्यात आली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून 3 हर्क्युलस विमानांनी 100 सैनिकांना घेऊन तेल अविवच्या विमानतळावरून झेप घेतली. त्यांना 2500 मैलांचा म्हणजे जवळजवळ 4000 किलोमीटरचा प्रवास करून अँटिबीत अडकलेल्या 109 प्रवाशांना सुखरूप परत आणायचं होतं. विमानात स्वयंचलित रायफली होत्या, दारूगोळ्याच्या पेट्या होत्या, जीप आणि रणगाडा प्रतिबंधक वाहनं होती. विमानाच्या पेट्रोलच्या टाक्या फुल होत्या. त्याशिवाय पंखाखालच्या 2 टाक्यांमध्ये 10,000 लिटर इंधनाचा साठा होता. हर्क्युलस विमानं भारी ताकदवान. जोनाथन एकदम आदर्श सेनाधिकारी होता. त्याच्या गाठीला 11 वर्षांचा अनुभव होता. ही 3 विमानं सुसाट निघाली होती. वाटेतलं इथिओपिया मागे पडलं आणि काही क्षणातच अँटेबीचा विमानतळ दिसायला लागला. बरोबर 12:01 पहिलं हर्क्युलस विमान विमानतळावर उतरलं. पाठोपाठ दुसरंही. तिसरं मात्र मुद्दामून मागे राहिलं. ते या 2 विमानांवर नजर ठेवून रिपोर्टिंग करणार होतं आणि मग उतरणार होतं. अजून एक बोईंग विमान नैरोबीला थांबलं होतं. त्यात 2 छोटी शस्त्रक्रियागृह आणि 23 डॉक्टर्स होते आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करायला. दोन्ही विमानं विमानतळावर उतरली तरी बाहेर सामसूम होती. गेटवर 2 पहारेकरी होते. जोनाथननं दोघांनाही गोळ्या घातल्या.
काही सेकंदातच काही इस्रायली सैनिक विश्रांतीगृहात गेले. दुसरी तुकडी बाहेर उभी राहिली. एक तुकडी मागच्या बाजूला गेली. हे सगळं अतिशय बेमालूमपणे घडत होतं. पहारेकऱ्यांच्या किंकाळ्यांमुळे प्रवासी जागे झाले होते. समोर आलेले सैनिक कोण आहेत हे त्यांना कळत नव्हतं. मात्र हिब्रू भाषेतले त्यांचे हुकूम ऐकून त्यांना कळलं की इस्रायली सैनिक आलेले आहेत. तिसरं हर्क्युलस विमान देखील मधल्या वेळेत खाली उतरलं. एवढ्यात वीज गेली. विश्रांतीगृहावरच्या वरच्या मजल्यावर युगांडाचे 60 सैनिक झोपलेले होते. या गोळीबारात त्यातले 20 सैनिक मृत्यू पावले आणि 40 त्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या धुमश्चक्रीत 6ही अपहरणकर्ते मारले गेले. या सगळ्या घडामोडीत कंट्रोल टॉवरमधल्या सैनिकाने मारलेली बंदुकीची एक गोळी जोनाथनला वर्मी लागली. तो काही क्षणातच या जगातून निघून गेला. इस्रायली सैनिकांनी मग विमानतळाच्या कंट्रोल टॉवरवर मोठा भडीमार केला. टॉवर बेचिराग झाला. एकीकडे सैनिकांच्या हुकमाप्रमाणे प्रवासी विमानात बसण्यासाठी जायला निघाले. विलक्षण वेगाने काही क्षणातच सगळे प्रवासी त्यात जाऊन बसले. सैनिकांनी विमानतळावर युगांडाची 11 विमानं पहुडली होती. त्यावर निघता स्फोटकांचा प्रचंड मारा करून ती उद्ध्वस्त केली. 102 प्रवासी आणि सैनिक विमानात बसल्याची खात्री झाल्यावर विजेच्या वेगानं विमानांनी आकाशात झेप घेतली. याचबरोबर त्यांच्याबरोबर एअर फ्रान्सच्या या विमानाचे 12 कर्मचारी देखील हर्क्युलसमध्ये बसले. अर्थात धारातीर्थी पडलेल्या जोनाथन नेत्यानाहू यालाही अतिशय काळजीपूर्वक विमानात घेण्यात आलं. त्याच्याबरोबर आणखीन 3 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यांनाही विमानात घेण्यात आलं. तिसऱ्या विमानानं तेल अविवला संदेश पाठवला की मोहीम फत्ते झाली आहे. विमानं एंटिबी विमानतळावर उतरल्यापासून बरोबर 53 मिनिटात खेळ संपवून परत हवेत उडाली. वाटेत नैरोबीला थांबून इंधन भरून परतीचा प्रवास सुरू झाला. एक अजून दुःखद गोष्ट म्हणजे डोरा ब्लीच ही 74 वर्षांची प्रवासी वृद्धा कंपाला शहरातल्या मुलागो हॉस्पिटलमध्ये होती, उपचार घेत. या घटनेनंतर तिला मारण्यात आलं. या मोहिमेचा कर्णधार असलेला आणि धारातीर्थी पडलेला जोनाथन नेतान्याहू हा इस्रायलचे पुढे पंतप्रधान झालेले बेंजामिन नेतान्याहू यांचा मोठा भाऊ होता. या मोहिमेला केनियाने मदत केली म्हणून या मोहिमेनंतर इदी अमीन यांच्या आदेशाप्रमाणे कंपालात अनेक निरपराध केनियन नागरिकांना मारण्यात आलं. विमानं सुखरूप परत येत आहेत हे कळल्यावर पंतप्रधान राबिन यांनी ही बातमी साऱ्या देशाला कळवली. 7 दिवसांचं प्रचंड दडपण नाहीसं झालं. देशभर आनंद साजरा केला गेला. एका मोठ्या साहस मोहिमेची, हवाई उड्डाणातल्या एका विलक्षण चमत्काराची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली. 4 जुलै 1976 हा दिवस ऑपरेशन अँटीबी, ऑपरेशन थंडर अमर झालं आणि जोनाथन नेत्यानाहू अजरामर झाला. वेळेच्या मर्यादेमुळे या गोष्टीतले अनेक रोमहर्षक प्रसंग मला सांगता आलेले नाहीत. पुस्तक अगदी छोटंसं आहे, मात्र त्यातली गोष्ट महान आहे. आपला श्वास कायम रोखून धरणारी आहे. माणसाच्या असीम कर्तृत्वाची पताका कायम फडकावत ठेवणारी आहे. तुम्ही जरूर वाचा. तर मंडळी, निरोप घेतो. पुस्तकं वाचत राहा, पुस्तकांच्या गोष्टी ऐकत राहा. लवकरच परत भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.